पुढच्या 16 महिन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचं उत्तर कदाचित आज मिळण्याची शक्यता आहे। एमसीएच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक 23 जुलै रोजी होणार आहे, पण या निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अजिंक्य नाईक आणि भूषण पाटील यांनी या निवडणुकीसाठी आपापले अर्ज दाखल केलेत आणि निवडणूक झालीच तर संजय आणि अजिंक्य नाईक या दोघांमध्येच अध्यक्षपदाची मुख्य लढाई होण्याची शक्यता आहे। पण सध्या तरी एमसीएशी संबंधित राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीतून त्या दोघांपैकी एकानं माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विजय साळवी आहेत आपल्यासोबत। विजय सर, शेलार आणि फडणवीस आणि पवारांचा पाठिंबा नेमका कुणाला असा प्रश्न या निवडणुकीच्या अनुषंगाने विचारला जात होता, मात्र मध्यस्थीतूनच कदाचित अध्यक्षपद एका व्यक्तीला दिलं जाईल असं समजतंय। अजिंक्य नाईक, संजय नाईक या दोघांपैकी काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपल्याला पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की अमोल काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक होते, कारण त्यांची जागा रिक्त झाली आहे। केवळ 16 महिन्यांचा अवधी उरलाय या टर्म मध्ये। 3 वर्षाची टर्म असते। 2022 साली निवडणूक झाली होती आणि त्यानंतर 3 वर्षाची टर्म, त्याच्यातली आता फक्त 16 महिने उरलेत आणि त्या 16 महिन्यानंतर येणारे 3 वर्ष ही संजय नाईक आणि अजिंक्य नाईक या दोघांसाठी ही मुंबई क्रिकेट असोसिएशन मधला कुलिंग पिरियड आहे। म्हणजे त्यामुळे त्यांना 25 सालची जी निवडणूक आहे ती लढवता येणार नाही। त्यामुळे साहजिकच ते दोघंही मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत। सध्या तरी हे दोघंही रिंगणात आहेत, पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एमसीएच्या राजकारणात जे मुख्य राजकीय प्रवाहातले नेते आहेत त्यांच्या म्हणण्याला, त्यांच्या सल्ल्याला खूप महत्त्व असतं आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आशिष शेलार हे या बाबतीत काय नेमकी भूमिका बजावत आहेत याकडे लक्ष लागलंय। अजिंक्य नाईक यांचा कॅम्प निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये आहे कोणत्याही परिस्थितीत। त्यामुळे संजय नाईक माघार घेतात का, ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आपलं सध्या तरी लक्ष आहे। भूषण पाटील हे तिसरे जे उमेदवार आहेत त्यांना या निवडणुकीत फारसं मोठं स्थान दिसत नाहीये। ठीक आहे विजय सर, खूप खूप धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।